नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. संसदेचं पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या गदारोळामुळे अक्षरशः वाया गेलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हा खूप मोठा विजय वाटतोय. अधिवेशन संपल्यावर ते काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी घोषणा केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मी वेडं करून टाकणार आहे. आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं हे ऑपरेशन पागलखाना नेमकं काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी कायमच ताळतंत्र सोडून बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात सभ्यतेचा लवलेश नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा गृहमंत्री अमित शहा, दोघांचा ते कायम एकेरी भाषेत उल्लेख करत असतात. गेल्या 12 वर्षात भाजपसमोर राहुल गांधी सातत्याने पराभूत झालेले आहेत. लवकरच ते पराभवाचं शतक साजरं करतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु जिंकता येत नाही म्हणून काय झालं? जिंकलेल्यांना मी शिव्या तर घालू शकतो. राहुल गांधी नेमकी हीच गोष्ट त्यांच्या समर्थकांना वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जगातील कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता जी कोणती खेळी करतो ती काहीतरी साध्य करण्यासाठी असते. त्याच्यामागे एक विचार असतो, एक रणनीती असते. राहुल गांधी यांचं मात्र तसं नाही आहे. मोदींना शिव्या घालून जिंकता येतं का हे पाहणे हा एक प्रयोग असू शकतो. परंतु गेल्या 12 वर्षात सतत मोदींना शिव्या घातल्यानंतरसुद्धा यश येत नाही. हे पाहून खरं तर राहुल गांधी यांनी थांबलं पाहिजे होतं, आपली रणनीती बदलली पाहिजे होती. परंतु शिव्या घालण्याचा त्यांचा आजार सतत बळावत चाललेला आहे. राहुल गांधी थांबायलाच तयार नाही आहेत. राहुल गांधी यांचा ताबा नेमक्या कोणत्या व्हायरसने घेतलेला आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर राहुल गांधी यांच्या विश्वासू निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं की या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारला काही महत्त्वाची विधेयकं मांडण्यापासून आम्ही रोखलं. हाच आमचा सगळ्यात मोठा विजय आहे. त्यांनी 4 महत्त्वाच्या विधेयकांची नावं घेतली. ते असं म्हणाले की एक देश एक निवडणूक, सुधारित FCRA विधेयक, विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारला घटनेची 130वी दुरुस्ती करायची होती. ते एक महत्त्वाचं विधेयक होतं. ही 4 विधेयकं मांडण्यापासून केंद्र सरकारला रोखलं. ही काँग्रेसच्या दृष्टीने उपलब्धी आहे. हा काँग्रेसचा विजय आहे. आता ही घटनेची 130वी दुरुस्ती म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे लक्षात घ्या आणि याचा संबंध थेट राहुल गांधी यांच्याशी आहे. राहुल गांधी हे लवकरच तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका प्रलंबित आहेत. तर घटनेची 130वी दुरुस्ती सांगते गंभीर आरोपाप्रकरणी एखादा लोकप्रतिनिधी जर तुरुंगात गेला तर त्याला देशाचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद भूषवता येणार नाही आहे. हेच ते नेमकं विधेयक आहे ज्याच्यामुळे काँग्रेस प्रचंड अडचणीत आली होती आणि या अधिवेशनामध्ये ते विधेयक मांडलं जाणार होतं. काँग्रेसने हे विधेयक रोखलं. हाच काँग्रेसच्या दृष्टीने या अधिवेशनातला सगळ्यात मोठा विजय आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये गेले आणि कार्यकर्त्यांच्या समोर ते बरळले. परंतु जयराम रमेश यांनी जे काही सांगितलं त्याचा राहुल गांधी यांच्या बडबडीशी संबंध होता, त्यांच्या वेडाचाराशी संबंध होता. राहुल गांधी ज्या प्रकारची अस्वस्थता व्यक्त करत होते त्या अस्वस्थतेचा संबंध जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले त्याच्याशी होता. त्या अस्वस्थतेचा संबंध होता विधेयक घटना दुरुस्ती क्रमांक 130. राहुल गांधी यांच्या विरोधातले हे दोन्ही खटले, या दोन्ही जनहित याचिका इतक्या मजबूत आहेत की त्यांची तुरुंगात रवानगी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि त्यामुळेच जयराम रमेश जेव्हा म्हणतात की घटनेची 130वी दुरुस्ती रोखणारं विधेयक आम्ही संसदेमध्ये येऊ दिलं नाही, हा आमचा विजय आहे, त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. कारण या विधेयकाचा सगळ्यात जास्त धोका राहुल गांधी यांना होता. राहुल गांधी यदाकदाचित उद्या तुरुंगात गेले तर त्यांचा पंतप्रधानपदी जाण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद होणार. काँग्रेसला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे कारण हे विधेयक संसदेमध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये येऊ शकलं नाही. परंतु काँग्रेस या गैरसमजामध्ये आहे की हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. हे सरकार 2029 पर्यंत सत्तेवर आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा सत्तेवरून जाईल याची अजिबात शक्यता नाही आहे. कारण भाजपच्या मागे संघ आहे. राहुल गांधी वारंवार भाजपबरोबर संघाला टार्गेट करतात. त्याचं कारण हेच आहे. आजच्या काँग्रेस मेळाव्यामध्ये सुद्धा ते संघाच्या विरोधात बरळलेले आहेत. ते असं म्हणतात की ब्रिटिशांना तुम्ही घाबरला असतात तर ठीक होतं, परंतु भाजप आणि संघाचे जे लोक आहेत ते अक्षरशः विदूषक आहेत आणि विदूषकांच्या या गर्दीला तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. जयराम रमेश हे अभिमानाने सांगत होते की FCRA सुधारणा विधेयक अमेरिका आणि काँग्रेसच्या दबावामुळे येऊ शकलं नाही. देशाला रोखलं याचा काँग्रेसला आनंद आहे. वन नेशन वन इलेक्शन रोखलं याचा काँग्रेसला आनंद आहे.
देशभरामध्ये सतत निवडणुका होत असतात, शेकडो कोटी रुपये वाया जात असतात. हा पैसा वाया जाऊ नये म्हणून केंद्र सरकार हे विधेयक आणणार होतं, एक देश एक निवडणूक, ज्याच्यामुळे जनतेच्या कराचा खूप मोठा पैसा वाचला असता. परंतु काँग्रेसवाल्यांना आता याचा अभिमान आहे की त्यांनी हे विधेयक रोखलं. विघ्नेश शिशिर या याचिकाकर्त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात 2 महत्त्वपूर्ण याचिका केलेल्या आहेत. पहिली याचिका राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाबद्दल आहे आणि दुसरी याचिका उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता प्रकरणी आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे आणि ताज्या सुनावणीमध्ये लखनौ खंडपीठाने या याचिकेवर एक अत्यंत महत्त्वाचा आदेश दिलेला आहे. आदेश CBI आणि EDला दिलेला आहे. विघ्नेश शिशिर यांनी जनहित याचिकेमध्ये जे काही म्हटलं आहे त्या दाव्यांची पडताळणी करा असा आदेश CBIला दिलेला आहे आणि या आदेशानंतर CBIने सलग 3 दिवस विघ्नेश शिशिर यांची 5-5 तास चौकशी केलेली आहे. त्यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती ऐकून घेतलेली आहे आणि याच्यामुळे राहुल गांधी यांचे धाबे दणाणलेले आहेत. राहुल गांधी यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला आहे की हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये CBIला चौकशीचे आदेश देण्यापूर्वी राहुल गांधी यांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली पाहिजे होती, किमान त्यांना नोटीस तरी बजावली पाहिजे होती. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दोहोपैकी काहीही केलेलं नाही आहे आणि असा युक्तिवाद आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. या युक्तिवादावरून तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधी यांचे धाबे किती दणाणलेले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे की राहुल गांधी यांच्या विरोधात ज्या ज्या याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, मग ती नॅशनल हेराल्डची असो, राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या संदर्भात असो किंवा राहुल गांधी यांच्या मालमत्तांच्या संदर्भात, या सगळ्या याचिकांवर जी सुनावणी आहे ती अत्यंत संथगतीने सुरू आहे. परंतु संथगतीने जी प्रगती होते त्याच्यामुळे सुद्धा राहुल गांधी प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. आता याचिकेमध्ये विघ्नेश शिशिर यांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत, त्यांच्या मालमत्तेचा नेमका कोणता तपशील न्यायालयाच्या समोर सादर केलेला आहे, ही गोष्ट अजून उघड झालेली नाही आहे. परंतु विघ्नेश शिशिर यांनी त्यांच्या X अकाउंटवर जो तपशील दिलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. ते असं म्हणतात की गेल्या 80 वर्षामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून गांधी परिवाराने या देशाची जबरदस्त लूट केलेली आहे आणि ही लूट $1 ट्रिलियन आहे. जवळजवळ 22 सेक्टरमध्ये 68 देशांमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराची मालमत्ता विखुरलेली असा दावा विघ्नेश शिशिर यांनी त्यांच्या X अकाउंटवर केलेला आहे. राहुल गांधी यांची धडपड चडफड नेमकी हीच आहे. राहुल गांधी अशा एका परिवाराचे सदस्य आहेत ज्या परिवाराने या देशाला 3 पंतप्रधान दिले, एक सुपर प्राईम मिनिस्टर दिला म्हणजे सोनिया गांधी, या UPA सरकारच्या रिमोट कंट्रोल होत्या, ज्यांच्या इशाऱ्यावर UPA सरकारमध्ये पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती नाचत होती. आणि अशा परिवारातून आलेले राहुल गांधी, जो परिवार कधी काळी या देशामध्ये निवडणूक आयुक्त कोण असेल हे निश्चित करायचा, या देशाचा राष्ट्रपती ठरवायचा, या देशामध्ये सरन्यायाधीश नियुक्त करण्यामध्ये त्यांची भूमिका असायची, अशा परिवाराचे सदस्य असलेले राहुल गांधी आज एका कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले दिसतात, एका नाही अनेक. आणि त्याच्यामुळे राहुल गांधी इतके अस्वस्थ आहेत, या गुंत्यातून सुटण्यासाठी ते इतके धडपडत आहेत, परंतु त्यांना यश येताना दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांची अस्वस्थता प्रचंड वाढते आहे. ते वारंवार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट करत आहेत, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या या परिस्थितीला मोदी आणि शहा हेच जबाबदार आहेत. मोदी आणि शहा यांची राहुल गांधी यांच्याबद्दल जी रणनीती आहे ती अत्यंत स्पष्ट आहे. राहुल गांधी यांचा जनतेच्या न्यायालयामध्ये मोदी आणि शहा यांना वारंवार पराभव करायचा आहे आणि ते वारंवार ही गोष्ट करूनसुद्धा दाखवत आहेत. परंतु भाजपच्या समर्थकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना मोदी आणि शहा यांची ही रणनीती लक्षातच येत नाही. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, राहुल गांधी यांचा आचरटपणा, राहुल गांधी यांचे हे माकड जाळे, याला मोदी सरकार चाप का लावत नाही, राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात का करत नाही. त्यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या जातात, परंतु त्यांच्या विरोधात जे खटले आहेत ते अत्यंत मंदगतीने चालतात. ते खटले फास्ट ट्रॅक करून राहुल गांधी यांना एकदाचं तुरुंगात का पाठवत नाही, हा भाजपच्या समर्थकांच्या मनामध्ये असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काही प्रमाणात भाजपच्या समर्थकांची जी भूमिका आहे आणि त्यांची जी भावना आहे ती रास्तसुद्धा आहे. राहुल गांधी यांचे हे माकडचाळे बघून समाजातल्या एका वर्गाला जोर येतो आणि ते राहुल गांधी यांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतात. तेच करण्याचा प्रयत्न करतात जे राहुल गांधी मोदी आणि शहा किंवा केंद्रातल्या भाजपच्या सरकारच्या विरोधात सतत करत असतात. शिवराळपणाला राजकीय संस्कृतीमध्ये प्रचंड ऊत आलेला आहे, माकडचाळ्यांना ऊत आलेला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अधिवेशनाच्या काळामध्ये संसदेच्या परिसरामध्ये जे जे काही करतात त्याला माकडचाळेच म्हणतात आणि विशेष करून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना या काळामध्ये जबरदस्त जोर येतो. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले आणि अलीकडेच राज्यसभेमध्ये रवानगी झालेले पवन खेडा यांनी आज संसदेच्या परिसरामध्ये अक्षरशः डोंबाऱ्याचा खेळ मांडला.
त्याचा खेळ बघून अक्षरशः हसू येत होतं आणि भाजपच्या समर्थकांच्या मनामध्ये प्रचंड संताप निर्माण होत होता. राहुल गांधी हे सतत माकडजाळे करत असतात, त्यांना माकडजाळे आवडतात हे त्यांच्या समर्थकांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. काँग्रेस नेतृत्वाला जर खुश करायचं असेल, राहुल गांधी यांना जर खुश करायचं असेल तर माकडजाळे करून ते करता येईल हे आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे. राहुल गांधी यांच्या जवळ जायचं असेल, त्यांच्या मर्जीत यायचं असेल तर माकडजाळ्यांना पर्याय नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या हे पूर्वीच लक्षात आलं होतं. पवन खेरा अशा प्रकारचे माकडजाळे करून राज्यसभेपर्यंत गेलेले आहेत. आता पवन खेरांचं उदाहरण काँग्रेसच्या बाकी कार्यकर्त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे या माकडजाळ्यांना जबरदस्त जोर आलेला आहे. भाजपच्या समर्थकांना या माकडजाळ्यांचा ताप होतो आहे आणि त्यांची इच्छा आहे की या माकडजाळ्यांना लवकरात लवकर पूर्णविराम लागला पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या निलाजरेपणाला काही मर्यादाच उरलेली नाही आहे. दर अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचा गोंधळ आणि गदारोळ ठरलेला असतो. या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसने प्रचंड गदारोळ घातला आणि असा प्रयत्न केला की सरकारला कोणतेही काम करणं शक्य होऊ नये. परंतु या गोंधळात सुद्धा सरकारने 12 विधेयकं आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली आणि आता काँग्रेसला त्याची सुद्धा पोटदुखी आहे. 2 विधेयकं जी केंद्र सरकारने मंजूर केली त्याप्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जाहीर केलेला आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल आणि माइन्स अँड मिनरल अमेंडमेंट बिल या 2 विधेयकाप्रकरणी काँग्रेस पक्ष आता न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. म्हणजे संसदेमध्ये सरकारला काम करायला द्यायचं नाही आणि त्यातल्या त्यात सरकारने काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये सुद्धा न्यायालयाचा कुलदंडा घालायचा अशी काँग्रेसची नीती बनलेली आहे. राहुल गांधी यांच्या कृपेमुळे या देशामध्ये एका शिवीगाळ संस्कृतीचा उदय झालेला आहे आणि ही संस्कृती आता बळावत चाललेली आहे. परिस्थिती अशी आहे की देशाच्या मतदारांनी एका राजकीय पक्षाला पाठिंबा दिला आणि त्या राजकीय पक्षासह त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालं. परंतु ज्या लोकांना जनतेने विरोधी बाकावर बसवलेले आहे तेच लोक या लोकनियुक्त सरकारला शिवीगाळ करतायत आणि जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतायत की हे सरकार कमजोर आहे. समर्थकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतायत की हे सरकार कमजोर आहे आणि जागतिक व्यासपीठावर सुद्धा या सरकारची फजिती करण्याचा वारंवार प्रयत्न करतायत. आपण किती निर्भीड आहोत, आपली छाती किती निधडी आहे हे दाखवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना शिवी घालणं हा एक उपक्रम बनलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असा एक नमुना होता जो वारंवार शिवीगाळ करायचा, पत्रकारांच्या समोर थुंकायचा, पत्रकारांच्या समोर शिवीगाळ करायचा. परंतु आता प्रत्येक प्रदेशामध्ये अशा प्रकारचे नमुने निर्माण होताना दिसत आहेत आणि काँग्रेसमध्ये तर असे नमुने खोऱ्याने आहेत, कारण त्यांचा जो नेता आहे तो सगळ्यात मोठा नमुना आहे. राहुल गांधी स्टेजवर उभं राहून जे काही बोलत होते ते बोलणं सामान्य माणसाला शक्य नाही आहे. राहुल गांधी यांनी आचरटपणाबाबत देशाच्या सीमासुद्धा ओलांडल्या. इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु स्टेजवर त्यांनी जे अंगविक्षेप केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण कसं आहे हे उपस्थितांना उलगडून सांगताना मिठ्या मारण्याचे जे प्रयोग केले त्या प्रयोगातून राहुल गांधी हे मनोरुग्ण आहेत, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे हे त्यांनी अगदी सिद्ध केलेलं आहे. डान्स बारमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यासुद्धा त्यांच्या मुलांना याच्यापेक्षा चांगले संस्कार देत असाव्यात. राहुल गांधी जे काही बोलत होते ते ऐकून खदाखदा हसणं आणि टाळ्या पेटणं हे करण्यासाठी सुद्धा सर्वसामान्यांचा मेंदू उपयोगी नाही, सर्वसामान्यांवर असलेले संस्कार उपयोगी नाही. राहुल गांधी यांच्याकडे हा गोतावळा आहे म्हणून राहुल गांधी हे नेते आहेत. एकूणच पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला तो मेळावा म्हणजे मनोरुग्णांचा मेळावा होता आणि राहुल गांधी त्या मेळाव्यामध्ये स्टँडअप कॉमेडी करत होते. परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल, राहुल गांधी यांचा एकूणच वेडाचार पाहिला तर लक्षात येईल की गेल्या 12 वर्षामध्ये हा वेडाचार सातत्याने वाढत चाललेला आहे आणि गेल्या काही वर्षात तर तो झपाट्याने वाढत चाललेला आहे. कारण राहुल गांधी यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपली मानगूट आता न्यायालयाच्या हातात आहे आणि कधीही मानगूट पिरगळली जाईल हे त्यांनाही माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढते आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, राहुल गांधी यांचा वेडाचार वाढून ते ठार वेडे आधी होतात की त्यांची रवानगी तुरुंगामध्ये आधी होते. तुर्तास इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.